नमस्कार मित्रांनो, मी दत्ता कंकाळ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो। मित्रांनो, चुनखडी जमिनीमध्ये जेव्हा आपण NPKचं व्यवस्थापन करत असतो अशा वेळी आपल्याला अनेक समस्येला सामोरं जावं लागतं। त्यापैकी नत्र स्थिरीकरण करणं हे सुद्धा खूप अवघड असते, कारण ज्या जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त असतं त्या ठिकाणी नत्र उपलब्ध होत नाही। मित्रांनो, ज्या जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण हे 10 पेक्षा जास्त असतं अशा जमिनीला चुनखडी जमीन म्हटलं जातं। या चुनखडी जमिनीचा pH हा 8+ असतो आणि पाणी हवा धरून ठेवण्याची क्षमता ही अत्यंत अल्प प्रमाणात असते। अशा वेळी जमिनीमध्ये हवा खेळती राहत नाही, पाणी व्यवस्थित राहत नाही, वापसा कंडिशन राहत नाही, त्यामुळं यामध्ये असलेल्या बॅक्टेरियावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो आणि नत्र स्थिरीकरण करणारी बॅक्टेरिया या जमिनीमध्ये आपलं काम अत्यंत अल्प प्रमाणात करत असल्यामुळं नत्र पिकाला उपलब्ध होत नाही। चुनखडी जमिनीचा pH वाढलेला असल्यामुळं नत्र पिकाला उपलब्ध होत नाही। ज्या फॉर्ममध्ये नत्र पिकाला पाहिजे त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे जीवाणू लागतात ते सुद्धा ॲक्टिव्ह नसल्यामुळं आपल्या पिकाला नत्र उपलब्ध होत नाही, परिणामी आपलं पीक हे पिवळं पडायला लागतं। जमिनीतील नायट्रोसोमोनास नायट्रोबॅक्टेरिया हे जीवाणू नत्र स्थिरीकरण करण्याचं काम करत असतात। हे जीवाणू नत्राचे रूपांतर अमोनिकल फॉर्ममध्ये करत असतात आणि नायट्रेट फॉर्ममधला नत्र पिकाला घेता येत असतो। या क्रियेला नायट्रोफिकेशन क्रिया असं म्हटलं जातं। जमिनीचा pH हा 6 ते 7 असेल तर नायट्रोफिकेशन क्रिया ही जोमानं होत असते, म्हणजे नत्र स्थिरीकरण करण्याची प्रक्रिया ही जोमानं होत असते। कारण जमिनीचा pH हा 7 ते 8 असल्यावर हे जे बॅक्टेरिया आहेत ते ॲक्टिव्ह होतात आणि जमिनीमधला नत्र स्थिर करण्याचं काम करतात। पण जेव्हा आपण चुनखडी जमिनीमध्ये बघतो की याचा pH हा 8 पेक्षा जास्त असतो आणि जेव्हा 8 पेक्षा जास्त चुनखडी जमिनीचा pH गेला तर अशा वेळी हे नायट्रोजन फिक्स करणारे बॅक्टेरिया काम करणं बंद करतात, परिणामी आपल्याला पाहिजे तो नत्र पिकाला उपलब्ध होत नाही। त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त नत्र स्थिरीकरण करणारे बॅक्टेरिया आपल्याला जमिनीमध्ये वापरणं गरजेचं आहे। त्यामुळेच आपल्याला नत्र हा पिकाला सर्वात जास्त उपलब्ध होईल। केवळ युरियासारखे खत वापरल्याने आपल्याला या जमिनीमध्ये चुनखडी जमिनीमध्ये नत्र उपलब्ध होणार नाही, हे प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात घेणं गरजेचं आहे। आता आपण बघूया की चुनखडी जमिनीमध्ये युरिया किंवा नत्र कोणत्या अवस्थेमध्ये टाकणं गरजेचं आहे। चुनखडीयुक्त जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त असल्यामुळं अमोनिकल फॉर्ममधला नत्र त्या पिकाला लागू होत नाही। याचं कारण, जेव्हा आपण अमोनिकल फॉर्ममधला नत्र देतो जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट सोबत अमोनियमची प्रक्रिया होऊन अमोनियम कार्बोनेट तयार होतो। यातील अमोनियम कार्बोनेटचे रूपांतर अमोनियम वायू, पाणी आणि कर्बवायू यामध्ये होते आणि नत्राचा ऱ्हास होतो। त्यामुळे आपण टाकलेला नत्र हा ऱ्हास होत असल्यामुळं तो पिकाला उपलब्ध होत नाही। त्यामुळे अमोनियम सल्फेट व अमोनियम फॉस्फेट यासारख्या खताचा वापर आपण करू नये। त्याऐवजी अमोनियम नायट्रेट व अमोनियम क्लोराईड युक्त खतेच आपण वापरायला पाहिजेत। अमोनियाद्वारे नत्राचा ऱ्हास होणे टाळण्यासाठी आपल्याला युरिया हा म्युरेट ऑफ पोटॅश, कॅल्शियम क्लोराईड किंवा ट्रिपल सुपर फॉस्फेट खतासोबत मिक्स करून देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर नीम कोटेड युरिया, त्याचबरोबर आपल्याला गंधक कोटेड युरिया सुद्धा देणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे आपला युरियाचा ऱ्हास हा कमी होतो आणि पिकाला युरिया हा उपलब्ध होतो। मित्रांनो, चुनखडी जमिनीमध्ये खत व्यवस्थापन कसं करायचं त्यासाठी आम्ही एक कोर्स लॉन्च केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर। या कोर्समध्ये आम्ही सर्व चुनखडी जमिनीचं खत व्यवस्थापन डिटेल घेत असतो। 3 तासाचा हा कोर्स आहे। या कोर्समध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर हाय करा, मी तुम्हाला डिटेल पाठवेन। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून कळवा। चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। सो थँक्यू, विश यू वेल।